मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 168. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना की विबाधू शकेते. या श्लोकात समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. याचा अर्थ, ज्याची वृत्ती, विचारसरणी आणि आचरण पूर्णपणे शांत, सात्विक, करुणामय व परमार्थी असते, त्यालाच खरा संत समजावे. केवळ वेश, बोलणे किंवा बाह्य आडंबर यामुळे कोणीही संत होत नाही, तर अंतःकरणातील शुद्ध वृत्तीमुळेच तो संत ठरतो. ज्याच्या मनात दुराशा म्हणजे अतिलोभ, स्वार्थ, अपेक्षा नसते, तो कधीही दीन, खिन्न किंवा हतबल होत नाही. दुराशेमुळे मनुष्य सतत असमाधानी राहतो, पण संतांच्या मनात कोणतीही स्वार्थी अपेक्षा नसल्याने ते सदैव समाधानी व आनंदी असतात. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. उपाधी म्हणजे पद, प्रतिष्ठा, संपत्ती, मान सन्मान इत्यादी गोष्टी. या गोष्टी देहाभिमान वाढवतात, म्हणजेच मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे असा अहंकार निर्माण करतात. त्यामुळे मनुष्य देहबुद्धीत अडकतो. परंतु हे सर्व मान सन्मान, उपाधी किंवा देहाभिमान सज्जन संताला कधीही बाधा करू शकत नाहीत, कारण संत देहाभिमानाच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला स्वतःच्या मीपणाचा अभिमान नसतो, त्यामुळे बाह्य गोष्टी त्याला स्पर्शही करू शकत नाहीत.